तर तो तिथेच गेले 4 दिवस अडकली आहे. आता तिथली परिस्थिती जरा थोडीशी खराब होत चालली आहे. म्हणजे ड्रोन हल्ले वाढतायत. आता सिटीतले लोक बाहेर पण येऊ शकत नाही. तर आपल्याला काही हालचाल त्या दृष्टीने करता येईल का? हो, नक्कीच करता येईल ताई. भारत सरकार तुमच्यासाठी तिथे तत्पर आहे आणि पूर्ण सुविधा एम्बसी मार्फत देण्यात आलेली आहे. तुम्हाला मी तो नंबर पाठवते. त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे हा हा 4 दिवस आणि त्याचं फूडची काळजी, एक वेळचं फूड त्यांना मिळतंय, ब्रेकफास्ट आणि राहण्याची सोय झाली. पण आता काळजी घेत असेल तरी नाही विमान सुरू करून एखादं विमान तरी म्हणजे जसं दुबईतल्या लोकांना आणलं गेलं तसं कुवेतल्या लोकांसाठी काही करता येतंय का आपल्याला, याबद्दल सरळ विचारायचं होतं. कारण आता ते सगळंच परिस्थिती वाईट होत चालली आहे. साहित्य किंवा आहे. नक्की करू ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हळव्या होऊ नका. नक्की तुमचा मुलगा सुखरूप परत येईल. आणि मी तुम्हाला आता काही नंबर पाठवते, ते तुमच्या चिरंजीवांना द्या. त्यांना तिकडे संपर्क करायला सांगा आणि तुमच्या मुलाचे डिटेल्स सगळे मलाही पाठवून द्या. हो, मी पाठवते ते. हा, व्हॉट्सअपला पाठवते. आणि आता तिकडे तरी ते कोण त्रिपाठी म्हणून आहेत ना मॅडम, हा हा त्यांना एक मेल केलेला आहे त्यांनी बर की मी ते अडकलोय, माझी अशी अशी व्यवस्था केली या हॉटेलमध्ये नंबर वगैरे सगळं असं त्यांना एक मेल करून ठेवलाय. बर त्या अम्बॅसेडर आहेत ना त्या हो इंडियन एम्बसीच्या, येस येस तर त्यांना मेसेज केलाय. पण तुम्ही पण नंबर द्या म्हणजे तो हो. लगेच संपर्कात राहील. मी तुम्हाला संपर्कासाठी नंबर व्हॉट्सअपला पाठवते. तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमच्या मुलाचे डिटेल्स पाठवा सगळे पाठवते आणि त्या नंबरवर संपर्क करा. आणि अडचण आली तर पुन्हा मला कधीही किती वेळा संपर्क केला तरी चालणार आहे. हो, थँक्यू. आणि तुम्ही फोन उचलला त्याबद्दल. नाही नाही